नमस्कार. पूजनीय वंदनीय साने गुरुजींच्या प्रतिमेस स्मृतीस मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आज 11 जून श्रद्धेय साने गुरुजींचा स्मृतिदिन. गुरुजींनी ज्या दिवशी देह ठेवला तो हा आजचा दिवस आणि आजच्या या दिवशी गुरुजींच्या स्मरणार्थ एखादा उपक्रम राबवावा आणि त्या दृष्टीनं या फेसबुक पेजनं हा विषय मांडण्याची विनंती केली. सन्माननीय या फेसचे संचालक पेडगेजी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पुढे आला आणि साने गुरुजींच्या स्मरणार्थ काहीतरी व्यक्त व्हावं असा विषय समोर आला. साधारणतः ज्या महात्म्याची पुण्यतिथी जयंती असते त्यावेळी आपण त्या महात्म्याचं स्मरण करतो, त्या महात्म्याच्या कार्याचा आढावा घेतो, उजाळा देतो. मात्र आपल्याला आज साने गुरुजींच्या स्मृतिदिनी म्हणजे श्यामच्या स्मृतिदिनी श्यामच्या आईचं पुण्यस्मरण करायचं आहे. कदाचित हा असा एखादा पहिलीच वेळ असेल की ज्या महामानवाची आज पुण्यतिथी आहे त्या महामानवाच्या कार्याचा आढावा घेण्याच्या ऐवजी त्या महामानवाच्या आईचे विचार आणि त्या संदर्भानं आजच्या आई पुढील आव्हाने. आपल्या व्याख्यानाचा विषय आहे आई श्यामची व मम्मी आजची. म्हणजे त्यावेळी आई होती, आज साधारणतः मम्मी म्हटलं जातं आणि या संदर्भानं आपल्याला पुढचा काही काळ विचार करायचा आहे, संवाद साधायचा आहे. रसिक मित्रांनो, 24 डिसेंबर 1899 ला साने गुरुजींचा जन्म झाला. कोकणातल्या एका खेड्यात साने गुरुजींचा जन्म झाला. पांडुरंग सदाशिव साने हे त्यांचं पूर्ण नाव आणि त्यांच्या आईचं नाव यशोदाबाई. आज साने गुरुजींना जाऊनही 70 वर्ष झाले. साने गुरुजींच्या आईला जाऊन जवळपास 103 वर्ष झाले. म्हणजेच 1917 मध्ये यशोदाबाई निर्वतल्या. साने गुरुजी त्यांना बयो म्हणत आणि हा साने गुरुजी म्हणजेच लहानपणीचा श्याम हे आव्हान आपल्या सगळ्यांच्या लक्षात आले असेल. साने गुरुजींची आपल्या आईवर प्रचंड श्रद्धा होती. साने गुरुजींचं आपल्या आईवर विलक्षण प्रेम होतं. साने गुरुजी आपल्या आईला देवाच्या पलीकडे मानत आणि साने गुरुजींच्या आईनं त्यांच्यावर तसे संस्कार केले. वयाच्या 17व्या-18व्या वर्षी साने गुरुजींची आई हे जग सोडून गेली आणि आई हे जग सोडून गेल्यानंतर आता आपण कुणासाठी करायचा असा प्रश्न या छोट्या श्याम पुढे पडला. 17-18 वर्षाचं लेकरू आणि त्याला एक स्वप्न होतं की मी माझ्या आईला सुखी ठेवेन, मी शिकेन, मी मोठा होईल, मी माझ्या आईला सुखी करेन. मग आता शिकायचे कुणासाठी, सुख कुणाला द्यायचे हा प्रश्न श्यामला पडला होता. श्यामच्या आईनं म्हणजे यशोदामाईनं म्हणजे श्यामच्या बयोनं जिवंत असताना जेवढे श्यामवर संस्कार केले तेवढेच संस्कार श्यामच्या आईनं त्याच्यावर कायमचे केले होते. आणि म्हणून जेव्हा श्यामला आई गेल्यानंतर असा प्रश्न पडला की मी आता कुणासाठी जगायचं, आता कुणासाठी शिकायचं, तेव्हा त्याला त्याच्या आईनं उत्तर देऊन ठेवलं होतं की मोठा हो, समाजाचे दुःख कमी कर, भारत मातेची सेवा कर. हा संदेश त्यांच्या आईने त्यांच्या नातेवाईकापाशी देऊन ठेवला होता. तिला माहित होतं की आपला बाबडा श्याम आपल्या मृत्यूनंतर अस्वस्थ होणार आहे, तो खचणार आहे, तो निराशेची भाषा बोलणार आहे. हा संदेश तिने दिला होता आणि तिने सांगितलं की तू भारत मातेची सेवा कर, रंजलेल्या गांजल्याची सेवा कर. तेव्हा हा श्याम मला म्हणाला की आई मला का सोडून गेली, तर मी तिच्या प्रेमामध्ये अडकून राहू नये, मी तिच्या सेवेमध्ये अडकून राहे. हा श्याम जर केवळ माझ्या एकट्याच्या सेवेमध्ये राहिला तर त्याला भारत मातेची सेवा करणं होणार नाही, त्याला रंजलेल्या गांजल्याची सेवा होणार नाही असं माझ्या आईच्या मनात असावं. आणि म्हणून साने गुरुजींनी आपलं आयुष्य भारत मातेच्या सेवार्थ अर्पण केलं, आपलं आयुष्य गोरगरिबांच्या सेवार्थ अर्पण केलं. हा छोटासा श्याम साऱ्या महाराष्ट्राची महाराष्ट्र माऊली बनून राहिला. बंधू भगिनींनो, श्यामची आई वाचला नाही असा मराठी माणूस सापडणार नाही.
आणि ज्यानं श्यामची आई वाचली आहे त्याच्या डोळ्यातून अश्रू आले नाहीत असाही माणूस शोधूनही सापडणार नाही. मात्र प्रेमाचे महामंगल स्तोत्र असं ज्याचं वर्णन, ज्या पुस्तकाचं वर्णन आदरणीय आचार्य अत्रे यांनी केलं होतं, त्या श्यामची आई या पुस्तकाची महती मी काय वर्णन करायचं. जगामधल्या अनेक भाषांतरून हे पुस्तक भाषांतरित झालं. देशातल्या अनेक भाषांतून हे पुस्तक भाषांतरित झालं. या पुस्तकाच्या शेकडो आवृत्त्या निघाल्या आणि आज घडीला तर प्रकाशकांचे हक्क संपल्याने अनेक प्रकाशक या पुस्तकाची आवृत्ती करत आहेत. अनेक शाळांमधून ही पुस्तकं विद्यार्थ्यांना सप्रेम भेट दिली जातात आणि अनेक घराघरामधून या पुस्तकाचं आजही सामूहिक वाचन होत असतं. या श्यामच्या आईचं एवढं महत्व काय आहे की बाबा 103 वर्षापूर्वी जी माऊली हे जग सोडून गेली, अत्यंत सामान्य घरची स्त्री, जिला कुठल्या मंत्र्याची बायको नव्हती, कुठल्या ह्याची बायको नव्हती, कोणाची मोठ्याची आई नव्हती, ती श्यामची आई आजही लोकांच्या मनामध्ये घर करून आहे. याच कारण तिनं श्यामला घडवताना केलेले मूल्य संस्काराचं शिक्षण आणि म्हणून आजही आंतरभारतीच्या माध्यमातून, आजही अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून, आजही साने गुरुजी स्मारकाच्या माध्यमातून, आजही राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून आणि आजही साप्ताहिक साधनांच्या माध्यमातून आपल्याला साने गुरुजी ठिकठिकाणी भेटत असतात. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं म्हटल्याशिवाय कुठल्याही एखाद्या गावाचा दिवस पूर्ण होता जातेला असं वाटत नाही. आणि ही शिदोरी देणाऱ्या श्रद्धेय साने गुरुजींच्या श्यामच्या आईचं म्हणजे यशोदाबाईंचं म्हणजेच श्यामच्या बयवचं स्मरण आपण आजच्या निमित्ताने करणार आहोत. 103 वर्ष झाले श्यामच्या या जगातून जाऊन आणि त्यापूर्वी तिचा 50 वर्षाचा काळ म्हणजे जवळपास 150 वर्षापूर्वी श्यामची आई या जगामध्ये आली होती. आणि 150 वर्षापूर्वी त्या आईच्या संदर्भ जर आपण तपासले तर त्या आईनं जपलेला विवेक, त्या आईनं जपलेली मूल्ये, त्या आईनं जपलेली तत्वनिष्ठा आपल्याला अचंबित करून जाते. छोट्या छोट्या प्रसंगातून आपण मोहाला बळी पडत असतो, छोट्या छोट्या प्रसंगातून आपण तत्वाला बळी पडत असतो, तत्व आपली मूल्य आपण सोडत असतो. मात्र अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तत्वे कशी जपावीत, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मूल्यांसोबत कसं जगावं हे श्यामच्या आईने शिकवलं आणि म्हणून हा श्याम घडत गेला. म्हणून साने गुरुजींच्या घडण्यामध्ये श्यामच्या आईचा म्हणजे यशोदाबाईचा वाटा अत्यंत महत्वाचा आहे आणि हे गुरुजींनी वारंवार सांगितलेलं आहे. त्यामधले काही प्रसंग आपण आता बघणार आहोत. तुम्हाला तो प्रसंग आठवत असेल, श्यामची आई तापानं फणफणलेली असायची. घरामध्ये प्रचंड श्रीमंती होती, श्रीमंतीतून दारिद्र्य आलं होतं, श्रीमंतीतून दारिद्र्य येणं अत्यंत वाईट. आणि या दारिद्र्याच्या जगण्यामध्ये तिला अत्यंत वेगवेगळे आजार जोडले होते. एकदा वटपौर्णिमा आली होती आणि वटपौर्णिमेच्या ऐवजी आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे स्त्रिया वडाभोवती प्रदक्षिणा घालत असतात. या वडाभोवती 108 प्रदक्षिणा साने गुरुजींच्या आईला घालायच्या होत्या आणि त्यांच्या अंगात कणकण ताप होती. त्यांनी श्यामला विचारलं आणि बोलवलं, बाळा माझं एक काम करशील. श्याम खूप आज्ञाधारक होता, तो आपल्या आईचे पाय चेपून देत होता. त्या आई म्हणाली की बाळा उद्या माझं एक काम करशील. तो म्हणाला आई सांग ना. आई म्हणाली की मला उद्या वडाला 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 8 प्रदक्षिणा मी घालते, 100 प्रदक्षिणा मात्र तू घोल. माझ्या प्रकृतीमुळं मला हे शक्य नाही. श्याम म्हणाला नाही आई असं शक्य नाही. आईने विचारलं काय झालं. तेव्हा श्याम म्हणाला की आई मी जर वडाच्या भोवती प्रदक्षिणा घालायला गेलो तर मला सगळेजण हसतील, मला लाज वाटेल, मला सगळेजण बाई म्हणून चिडवतील, माझे मित्र मला चिडवतील. आई मला तू काहीही काम सांग परंतु हे काम सांगू नको. तेव्हा त्याची आई त्याला सहज बोलून गेली, ठीक आहे बाळा मी माझ्या प्रदक्षिणा घालेन आणि प्रदक्षिणा घालता घालता चक्कर येऊन पडले तर मला काही झालं गेलं तरी माझं काही हरकत नाही, तुला लाज वाटते ना. तेव्हा तो श्याम आईच्या ठिकाणी आईच्या जागी प्रदक्षिणा घालायला तयार झाला. मित्र हो, यातल्या प्रदक्षिणाही महत्वाच्या नाहीत, मात्र या माऊलीनं त्या माध्यमातून केलेला संस्कार महत्वाचा आहे. त्यावेळी ती माऊली त्याला म्हणाली श्यामला की श्याम लाज वाईट गोष्टी करण्याची वाटावी, लाज चोरी करण्याची वाटावी आणि शेवटच्या शब्दात तिने सांगितलं की पाप करण्याची लाज धर, म्हणजे चांगलं काम करताना लाजू नये. हा संदेश त्या माऊलीने या निमित्ताने दिला. खरं तर कर्मठ घरातून आलेली यशोदा माता होती. तिचं गावातच माहेर होतं, श्रीमंत सासर खोताचा रोबाब होता. मात्र हळूहळू परिस्थिती बदलली होती. घरामध्ये दारिद्र्य आलं होतं, सगळी त्यांचा खोतपणा गेला होता आणि या काळामध्ये हे करत असताना अनेक प्रसंग श्यामच्या जीवनात आले. गरिबीत अत्यंत कसं वागावं असे अनेक प्रसंग आले. आपल्याला तो प्रसंग माहित आहे, ज्यावेळी तो श्यामला आईनं स्नान घातलं. छोटा होता श्याम आणि श्यामला स्नान घातल्यानंतर आईनं सांगितलं की तू आता मध्ये घरात जा,
तेव्हा तो श्याम म्हणाला, माझं सगळं अंग पुसलेस तू आता, मी जर या ओल्या पायाने घरात गेलो तर माझ्या पायाला माती लागेल आणि माझ्या पायाला घाण लागेल, म्हणून तू काय कर, आता सगळा कपडा अंतर, मी त्या कपड्यावर अंतरत जातो, चालत जातो. आणि त्याचा तो हट्ट श्यामच्या आईनं पुरवला. तो त्या ह्याच्यावर कपड्यावर पाय ठेवत घरात गेला. त्यानंतर त्याच्या आईनं सांगितलं की बाळा, जसं पायाला घाण लागते म्हणून जपतोस, तसं मनाला घाण लागते म्हणून जपलं पाहिजे. आणि हे कृतिशील संस्कार श्यामच्या आईनं दिले, म्हणून श्यामची आई मोठी होती. संस्कार हे शब्दातून होत नाहीत, संस्कार हे वर्तनातून होतात. हा धडा घालून देणारी श्यामची आई या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरते. श्यामची आई अत्यंत मायाळू होती, विलक्षण प्रेम लेकरावर होतं तिचं. मात्र हे करीत असताना तिनं लेकरांना घडवताना कुठलाही सूट दिली नाही किंवा वेडी माया, आंधळी माया केली नाही. एक प्रसंग तुम्हाला सांगतो. त्या काळी घरामध्ये पत्रावळी लावून जेवण्याची पद्धत होती आणि घरातल्या सगळ्यांना पत्राळी यावं असं श्यामच्या आईला वाटायचं. अनेक घरामधून ती पद्धत त्या काळात होती. ज्याला पत्राळी लावता येत नाही तो म्हणजे अपात्र समजला जायचा. आणि एके दिवशी श्यामच्या आईने सांगितले की श्याम, आता बाळा तुला पत्राळ लावता आली पाहिजे, तू पत्राळ लावलास तर उद्या तुला जेवायला मिळेल. श्यामला वाटलं आपली आई आहे, काय करणार आहे. दुसऱ्या दिवशी सगळ्यांची जेवणाची वेळ झाली आणि आईने सांगितले की ज्याने स्वतःची पत्राळ लावली त्याने जेवायला बसायचं. श्याम जवळ पत्राळ लावलेली नव्हती, उलट तो रागराग करत होता, मला पत्राळ लावता येत नाही, तरी आई मला असं करते. त्याने रडून पाहून बघितलं. त्याच्या बहिणीने मध्यस्थी केली की श्याम तुला पत्राळी लावायला मदत करते, तरीही तो रुसून बसला. मात्र श्यामची आई या प्रसंगी कणखरपणे उभं राहिली. त्याच्या बहिणीने मध्यस्थी केली. तिने सांगितले श्यामच्या आईनं की जोपर्यंत श्याम पत्रावळ लावणार नाही तोपर्यंत त्याला जेवण मिळणार नाही. पत्राळी नाही तर जेवण नाही, ही शिस्त श्यामच्या आईनं त्या दिवशी त्याला लावली आणि त्यातूनच मग श्याम पत्रावळ लावायला शिकला. पत्रावळ लावणे ही फार मोठी गोष्ट नव्हती, मात्र शिस्तीसाठी आपली आई कणखर होऊ शकते हे श्यामच्या आईने त्याला दाखवून दिलं आणि हा कणखरपणा श्यामच्या आईनं कायम जपला. असे शेकडो प्रसंग श्यामच्या आयुष्यात आले आणि त्या शेकडो प्रसंगातून श्याम घडत गेला आणि तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्र माऊली झाला. आपल्याला माहित आहे माऊली कोणाला म्हटलं जातं, स्त्रीला माऊली म्हटलं जातं. पण महाराष्ट्रामध्ये 1, 2, 3 माऊली आहेत. त्यापैकी एक माऊली म्हणजे साने गुरुजी. एखाद्या पुरुषाला मातृत्वाची पदवी मिळणं त्यापेक्षा मोठी पदवी कोणती असू शकते. माऊली, साने गुरुजींना माऊली म्हटलं जातं. मात्र ह्या माऊलीला घडवण्यामागे पूर्ण योगदान हे या यशोदा माऊलीचं होतं, साने गुरुजींच्या बयोचं होतं. आणि ती स्वातंत्र्याची पुरस्कर्ती होती. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतही तिला स्वतंत्रता महत्वाची वाटत होती. ऐश्वर्य संपन्न घरामध्ये तिला दिल्यानंतर दुर्दैवाने त्यांची परिस्थिती बदलली आणि हळूहळू भावभावकीने भावाने त्यांच्या घराच्या बाहेर काढलं. आता कुठं राहायचा असा प्रश्न होता एका रात्री. आणि मग त्यांनी स्वीकारलं, गावातच त्यांचं माहेर होतं. आणि योगायोगानं त्यावेळी त्यांचे वडील आई हे पुण्याला त्यांच्या मुलाकडे गेले होते आणि मग त्यांनी ठरवलं की त्या घरात आपण काही दिवस राहू. काही दिवस त्या घरात राहिल्यानंतर श्यामची आईनं आपल्या पतिराजांना सांगितलं, सदाशिवरावांना सांगितलं की अहो आता आपल्याला इथं जास्त दिवस राहायचं नाही, काहीही करा पण आपलं छोटं खाणी घरकुल असावं. ते म्हणाले अहो जगण्याचाच प्रश्न आलाय, तुम्ही घराची काय काळजी करताय, आहे ना आपण या घरात. तेव्हा साने गुरुजीच्या आईनं म्हणजे यशोदा माईनं सांगितले की मला इथं माझ्या वडिलांचं घर असलं तरी मला राहावं वाटत नाही, छोटं मोठं का होईना आपलं घर असावं, कृपया मला माझं घर बांधून द्या. आणि म्हणून जवळचे असणारे 4-2 दागिने त्या माऊलींना आपल्या पतीला दिले आणि सांगितलं की तुम्ही आता काही करा, एक घर बांधा. आणि म्हणून आणि हे म्हटल्यानंतर त्यांनी थोडीशी एका जागी झोपडी बांधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी लागलेले पैसे या दागदागिनेतून मिळवले. आणि तेव्हा म्हणून श्यामच्या आईने सांगितलेला एक विचार अत्यंत महत्वाचा आहे. ती म्हणते की स्वतंत्रता मिळवण्यासाठी दागदागिने फेकून देईन, मला फक्त स्वातंत्र्य हा महत्वाचा साज आहे, स्वातंत्र्याचा साज हा मौल्यवान दागिना आहे असं श्यामच्या आईने सांगितलं. आणि मग स्वातंत्र्याची पेरणी तिनं आपल्या मुलामध्ये केली आहे. सातत्याने काय होतं आपल्याकडे साने गुरुजी म्हणजे मुळू रडणारे साने गुरुजी असं सांगितलं जातं. मात्र साने गुरुजी मोठे क्रांतिकारक होते. साने गुरुजींनी देशाच्या स्वातंत्र्यात मोठा सहभाग घेतला. इंग्रजांच्या विरोधात जेव्हा ते 1942च्या आंदोलनात तुटून पडले तेव्हा हजारो लोक त्याच्यामध्ये प्रेरणा घ्यायचे आणि या प्रेरणेतून शेकडो लोकांनी आंदोलनात भाग घेतला. या आंदोलनामध्ये
साने गुरुजींच्या सोबत शेकडो अनुयायी तयार झाले. हे स्फुल्लिंग साने गुरुजींनी आपल्या भाषणातून पेटवलं. म्हणजे साने गुरुजी केवळ मुळू रडणारे नव्हते, तर साने गुरुजी हे क्रांतिकारक होते. या क्रांतीची बीज आईच्या स्वतंत्रतेच्या प्रेरणेत पुरली गेली होती. हे या निमित्तानं मला प्रकाशानं सांगावं वाटतं. प्रेम, ज्ञान आणि शक्ती याबद्दलचं एक अत्यंत मोठं विवेचन, चांगलं विवेचन साने गुरुजींच्या आईनं दिलेलं आहे. त्या म्हणतात, प्रेम, ज्ञान आणि शक्ती यावरतूनच जीवन सुंदर होते. यापैकी एकही नसेल तर जीवन सुंदर होत नाही. प्रेमहीन ज्ञान, ज्ञानहीन प्रेम, शक्तीहीन ज्ञान हे काहीही कामायचं नाही. कारण त्यांनी एक अत्यंत सुंदर उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे की एखाद्या आईचा मुलगा आजारी पडलेला आहे. आईला मुलाबद्दलचं खूप प्रेम आहे, मात्र त्या प्रेमाला ज्ञानाची जोड नाही. त्याला काय खाऊ घालायचं, त्याला कोणती औषधी द्यायचं हे ज्ञान नाही. आणि जे त्याच्या शरीराला अपायकारक आहे ते जर ती आई खाऊ घालत असेल तर त्या आंधळ्या प्रेमाला अर्थ नाही, असं श्यामच्या आईने सांगितलं. आणि तसं जर ती आई करत असेल तर ते मूल मरून जाईल, म्हणून त्या प्रेमाला अर्थ नाही, असं सांगणाऱ्या श्यामच्या आईनं प्रेम, ज्ञान आणि शक्ती यामुळे जीवन सुंदर होतं हे सांगून ठेवलं. आणि म्हणून मग ती सातत्यानं स्वाभिमानातून राहिली. स्वाभिमानाचं रक्षण करण्यासाठी तिनं आपले अनेकदा मनाला मारलं. म्हणजे वास्तविक पाहता श्रीमंतीतून दारिद्र्य येणे, दारिद्र्यापेक्षा मरण ओखटे असं म्हटलं जातं. मात्र श्रीमंतातून दारिद्र्य आल्यावर, दारिद्र्य आले की साधारणतः माणूस मूल्याच्या गोष्टी विसरतो. मात्र या माऊलीनं कधीही मूल्याची गोष्ट विचारली नाही झाली. या माऊलीनं कधीही तत्वाला फाटा दिला नाही. एकदा काय झालं की गावामध्ये कुठेतरी कोणाच्या घरी एक कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये सगळ्या मुलांना दक्षिणा दिली गेली. श्यामनाही हात पुढे केला आणि श्यामलाही काय आण्या दोनाण्याची दक्षिणा मिळाली. श्याम तो पैसे घेऊन घरी आला. श्यामला वाटलं की आपली परिस्थिती गरीब आहे, आपल्याला खूप पैशाची गरज आहे, आपली आई आपल्याला शाबासकी देईल, म्हणून त्यानं ते पैसे आपल्या आई पुढे जवळ दिले. तेव्हा आईने विचारले, मी पैसे कुठून आणलेस बाळा? तेव्हा त्याने सांगितलं की आणि तिथं सगळ्यांना दक्षिणा देण्यात आली, मीही दक्षिणा घेतली. तेव्हा श्यामच्या आईचं अंतःकरण गलबलून आलं. ती म्हणाली, अरे दक्षिणा घेणे हा आपला हक्क नाही, दक्षिणा घेणे हा ज्यांचा त्यांचा हक्क आहे. जे भिक्षुकी करतात, जे त्यासाठी पात्र आहेत, त्यांनीच दक्षिणा घ्यायला हवी. त्यांनी तुला दक्षिणा दिली कशी आणि तू हात पुढे केलास कसा, असा प्रश्न जेव्हा श्यामच्या आईने विचारला तेव्हा श्याम अवाक झाला. म्हणजे दारिद्र्य आहे घरामध्ये, संध्याकाळच्या जेवणाची तजबीज नाही, 2 पैसे लेकरांना आले तर एखादी सामान्य स्त्री, सामान्य पुरुष कुणीही असता तर तो त्या मोहाला बळी पडला असता, ते पैसे घेतले असते. तेव्हा त्या श्यामच्या आईने सांगितले की या दक्षिणेवर आपला हक्क नाही श्याम, म्हणून आपण ही दक्षिणा स्वीकारायची नाही. कदाचित एवढी वार स्वीकारू असं सुद्धा माणसाला वाटतं. मात्र तोही संकल्प त्या माऊलीनं मोडला आणि घरातल्या शेजारी राहणाऱ्या बाळूवड्याला बोलवलं आणि त्याला ते पैसे दान करून टाकले. तत्वाचं, मूल्याचं याहून वेगळं आदर्श उदाहरण आपल्याला कोणतं असू शकतं? असे शेकडो प्रसंग श्यामच्या आईचे सांगता येतील. पोहण्याची एक गोष्ट आहे श्यामची. म्हणजे त्या काळी कोकणामध्ये तुडुंब भरलेल्या विहिरी असत, पोहणं हे आवश्यक होतं. मात्र श्यामचा स्वभाव थोडा लाजाळू होता आणि हा लाजाळू श्याम पोहण्यासाठी लाजायचा, भ्यायचा. त्याच्या मित्रांनी जेव्हा त्याला पोहायला न्यायला सांगितलं तेव्हा तो लपून बसला. तेव्हा हीच श्यामची आई हातामध्ये चिंचेचं खोक घेऊन श्यामला बदडायला लागली आणि श्यामच्या अंगावर वळ येईपर्यंत तिनं मारलं आणि श्याम गडबडीनं, घाबरून, रडत पोहायला गेला. तिथं त्या दिवशी पोहायला शिकला आणि पोहायला शिकून आल्यावर तीच माऊली त्या श्यामच्या वळावर, जखमेवर तेल लावत होती आणि त्याला साय देऊन खायला घालत होती. त्यावेळी तिच्या डोळ्यातून टपटप पडणारे अश्रू श्यामला तिच्या माईची कल्पना देत होते. म्हणजे प्रसंगी कणखर असलं पाहिजे आईनं. आपल्या लेकराला घडवायचं असेल तर आईनं कसं असावं याचा आदर्श उदाहरण 100-125 वर्षापूर्वी या माऊलीनं घालून दिलं. या मिंदेपणाला तिनं कायमचा थारा दिला नाही, आयुष्यात आपल्या कधी थारा दिला नाही. आपल्या स्वतःच्या वडिलांच्या तिनं कधी पर्वा केली नाही. त्यांचे वडील गावातच राहायचे आणि गावात असणाऱ्या वडिलांना एके दिवशी आपल्या लेकीचं दारिद्र्य पाहावं वाटलं नाही आणि त्या लेकीच्या घरी आले आणि त्यांनी आपल्या जावयाला काही सूचना दिल्या. जावयाने सांगितलं की दोघांची थोडी बाचाबाची झाली आणि त्यावेळी जेव्हा सासरे आपल्या जावयाला म्हणजे यशोदाबाईचे वडील त्यांच्या पतीला म्हणजे सदाशिव सानेंना बोलू लागले, तेव्हा तिनं आपल्या वडिलांना नम्रपणे सांगितलं की मी माझ्या दारिद्र्यात, मी आता इथं आहे ते ठीक आहे,
कृपा करून दारिद्र्य आलं म्हणून आम्हाला जग बोलते, तुम्हीही बोलू नका, असं आपल्या वडिलाला कणखरपणे सांगणारी श्यामची आई. आणि तिने त्यावेळी आपल्या वडिलांना सांगितलं की बाबा तुम्ही बाबा म्हणून मला हवे आहात, परंतु माझ्या नवऱ्याचा अपमान तुम्ही करू नका, असं सांगणाऱ्या सदाशिवरावांनी सुद्धा श्यामच्या आईला आयुष्यभर जपलं. दुर्दैवाने त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही, मात्र श्यामच्या आईचं मनोबल वाढवण्याचं, श्यामच्या आईला नैतिक पाठिंबा देण्याचं काम सातत्याने त्यांनी केलं. आणि हा माणूस त्याबाबत किती काळजी घ्यायचं एक साधं उदाहरण त्याच्यामध्ये आहे की एके दिवशी श्याम आणि श्यामचे भाऊ वडील सगळे जेवायला बसले होते. श्यामच्या आईने सगळ्यांना जेवायला वाढलं, सगळेजण जेवायला लागले. श्याम मात्र भाजी खात नव्हता. आईने विचारलं, बाळा श्याम भाजी कशी झाली आहे, श्याम भाजी का घेत नाही, दोनदा तिथं म्हटलं. तर वडिलांनी तो विषय बदलला आणि सगळ्यांची जेवण झाली, सगळेजण बाजूला झाले. आणि त्यानंतर श्यामची आई जेवायला बसली. जेवायला बसल्यानंतर तिनं पहिला घास घेतला आणि पहिला घास घेतल्यानंतर तिच्या लक्षात आले, इकडे आजच्या भाजीत आपण आळणी आहे सगळी, हे मीठच टाकायला विसरलो. तेव्हा ती श्यामला म्हणाली की अरे श्याम बेटा, भाजीत मीठच नाही टाकलं, तुम्ही सगळे शांतपणे जेवलात की एकानं तर मीठ नाही म्हणून सांगायचं. तेव्हा श्यामनं सांगितलं की आई, बाबा एवढे मोठे असताना त्यांनी एकही अक्षर काढलं नाही. एवढंच नव्हे तर ताटात असलेलं मीठ सुद्धा त्यांनी भाजीत घातलं नाही. आम्ही बारीकीने बघत होतो, आम्ही कसं बोलू शकतो. आणि म्हणून हे आस्वाद व्रत चालणारे सदाशिव भाऊ सुद्धा श्यामच्या आयुष्यात अत्यंत महत्वाचे ठरतात. श्यामची आई आणि श्यामचे वडील या दोघांनी मिळून केलेल्या संस्कारानं हा श्याम घडत गेला आणि तो पुढे महाराष्ट्राची माऊली होऊन गेला. खरं तर त्या काळामध्ये गावात शिक्षण मिळायचं नाही, तालुक्याच्या ठिकाणी सोयी नव्हत्या, पैसे नव्हते, म्हणून हा श्याम औंध संस्थानात शिकायला गेला. औंध संस्थान म्हणजे देशावर इकडे साताऱ्यामध्ये. आणि त्या औंध संस्थानचा राजा मुलांना मोफत शिकवतो हे त्याला माहित होतं. पण दुर्दैवानं हा श्याम जेव्हा तिथे गेला तेव्हा तिथली मोफत शिकवायची पद्धत बंद झाली होती. मात्र आता काय करायचं असा प्रश्न पडला होता. तिकिटापुरते घेऊन पैसे कसा तरी गेलेला हा श्याम आता काय करायचा असा प्रश्न पडला होता. तेव्हा तिथल्या नागरिकांनी हा प्रश्न सोडवला. त्यातल्या काही जणांनी सांगितलं की बेटा, तू शिक्षणासाठी एवढ्या लांबून इथं आलायस, आम्ही तुला परत जाऊ देणार नाही. आणि म्हणून मग तिथं वार लावून साने गुरुजींनी शिक्षण घेतलं, आपल्या मित्रांच्या मदतीने शिक्षण घेतलं. असे प्रचंड कष्ट साने गुरुजींनी आयुष्यामध्ये शिक्षण घेतलं. मात्र तुम्हाला पूर्वीच मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्या आईला जे त्यांना सुख द्यायचं होतं ते सुख देऊ शकलो नाही ही खंत त्यांच्या मनात शेवटपर्यंत होती. मात्र त्याच आईने दिलेली प्रेरणा होती की तू भारत मातेसाठी शिक, तू उपेक्षितांसाठी शिक. आणि म्हणून हे गुरुजी सगळ्या विद्यार्थ्यांचेच लाडके गुरुजी नाहीत तर समाजाचे गुरुजी बनले. समाज शिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलं. आणि या गुरुजींच्या जडणघडणीमध्ये अनेक प्रसंगातला आणखी एक प्रसंग मी आपल्याला सांगणार आहे की साने गुरुजी एकदा दापोलीला शाळेत होते. आणि दापोलीला शाळेत असताना महिना 2 महिने झाले असतील, त्यांच्या डोक्याचे केस जास्त वाढले होते. विद्यार्थ्यांनी केस ठेवायचे नाही ही त्या काळात पद्धत होती. आणि तेवढे केस वाढल्यानंतर रात्री गुरुजी आपल्या आईला भेटण्यासाठी तेवढं अंतर चालून आले. आणि चालून आल्यानंतर हातपाय धुवून आईने त्यांना मायेनं जवळ घेतलं. तेवढ्यात त्यांचे वडील घरी आले आणि त्यांनी वाढलेल्या केसाबद्दल श्यामला रागावलं. आपण एवढ्या दुरून भेटायसाठी आलो, इथं प्रेमाचा भुकेला म्हणून मी आलो, माझे वडील मला रागवतायत. श्यामला वाटलं, वाईट वाटलं. आणि केसाने काय होता असा प्रश्न त्याचा होता. अखेर आईनं त्यांना मध्यस्थी करत सांगितलं की अहो त्याला तिथं पैसे नसल्यामुळे त्यानं केस कापले नाहीत. उद्या आपण सकाळी आपल्या गावातला न्हावी बोलवूया आणि केस कापूया त्याचे. दुसऱ्या दिवशी न्हावी बोलवला गेला. तेव्हा श्याम म्हणाला, अरे केस कापण्यात कुठला धर्म आलाय का? आई बंधू भगिनींनो, त्यावेळी धर्माची श्यामच्या आईनं सांगितलेली व्याख्या अत्यंत महत्वाची आहे. श्यामच्या आईनं त्यावेळी सांगितलं की मोह सोडणे म्हणजे धर्म. बघा, 3 ते 4 शब्दामध्ये सांगितलेली धर्माची व्याख्या श्यामच्या आईनं आहे. मोह सोडणे म्हणजे धर्म अशी सांगणारी श्यामची आई मला खऱ्या अर्थानं तत्वचिंतक वाटते. आणि धर्माची अत्यंत एवढी सोपी व्याख्या सांगणारी एखादी धर्मकीर्तनकार वाटते. आणि त्यामुळे ती वंदनीय आणि आदरणीय ठरते. असे शेकडो प्रसंग आहेत ज्या प्रसंगामध्ये श्यामच्या आईचं वर्णन आपल्याला सांगता येईल. श्यामच्या आईचे अनेक प्रसंग आपल्याला किस्से सांगता येतील. मात्र ते सांगत बसलो तर आपल्याला मूळ विषयाकडे अजून आपल्याला बराचसा भाग राहिलेला आहे. त्या विषयाकडे आपल्याला जायचं आहे. सावकारांच्या जुलमाचे चटके बघणाऱ्या श्यामच्या आईनं मूल्यांशी कधीच तडजोड केली नाही. तिनं सावकाराला खणानून बोलायला सांगितलं आणि आपल्या नवऱ्याला त्यावेळी नैतिक पाठिंबा देण्याचं काम श्यामच्या आईने केलं. आणि मग आजच्या परिस्थितीमध्ये श्यामच्या आईची गरज आहे का प्रश्न आपल्याला पडू शकतो. कोणाला वाटेल की आज 100-150 वर्षाखालची परिस्थिती बदललेली आहे.
सगळी साधनं बदललेत, सगळ्या सुविधा बदललेल्या आहेत, पैशाची कमी नाही, मूल्यांच्या बाबतीत बोलावी अशी परिस्थिती नाही. मग आजच्या परिस्थितीत श्यामची आई कितपत महत्वाची ठरते असा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडणं साहजिक आहे. आणि म्हणूनच आजच्या व्याख्यानाचा विषय आहे की आई श्यामची आणि आजची मम्मी. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो मी. परवा एका घरी मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी त्या कुटुंबातल्या आईचा मुलगा आईला विचारत होता, आई जरा मला एवढी पाने लिहायची आणि मला गृहपाठही आहे, माझा अभ्यास थोडा मागे पडलाय, मला मदत करशील का? आईने विचारलं, बाळा काय आहे? त्याने सांगितलं की मला असं असं हे गृहपाठ करायचं आहे आणि ही पानं मला उद्या वापरायची आहेत, परंतु ते माझ्या मित्राला परत करायची आहेत. तू दादाला सांगून ताईला सांगून माझं एवढं लिहून द्यायला लावशील का? तू तेव्हा लिहून देशील का किंवा तू लिहून देशील का? असा प्रश्न त्या मुलानं आईला विचारलं. तेव्हा ती आई सहज म्हणाली, त्या आईच्या हातात टीव्हीचा रिमोट होता आणि ती म्हणाली, बाळा अरे एवढं काय अवघड आहे त्याच्यात, जा ना बाबाची गाडी काढ आणि नाक्यावर जाऊन झेरॉक्स काढून ठेव ना. मला त्यावेळी प्रश्न पडला की या ठिकाणी श्यामची आई असती तर तिनं काय म्हटलं असतं? माझ्या अंदाजाप्रमाणे श्यामच्या आईनं असं म्हटलं असतं की अरे बाळा आपण असं करूया, तू तो गृहपाठ कर, मी ते लिहून तुला देईन, दादाला लिहायला सांगेन, किंवा शेवटचा पर्याय आपण असं काढू की तू तो गृहपाठ लिही, त्यानंतर मी तुझ्या सोबत रात्री उशिरापर्यंत जागते, तू ते लिहून काढ, कारण लिहून काढलेलं डोक्यात चांगलं बसतं, त्यामुळे तुझे अक्षर सुधारतं. श्यामची आई आणि आजच्या आई संदर्भात मी जेव्हा तुलना करतो तेव्हा तुलनात्मक दृष्ट्या ही बाब निश्चितपणे समोर येते. आणि मग काळ बदलला, संदर्भ बदलला, तरी झेरॉक्सची सुविधा जरी झाली असली तरी झेरॉक्स हे माणसाच्या डोक्यामध्ये जाणार नाही. आपण मग झेरॉक्स सगळ्याच काढत असतो, झेरॉक्स घरात येऊन पडतात, कुणीही वाचत नाही. घराघरामध्ये लिहिलं असतं की पैशाने हे मिळत नाही, पैशानं ते मिळत नाही, मात्र तो सुविचार भिंतीवरच राहतो. तो सुविचार जोपर्यंत मनामध्ये येत नाही तोपर्यंत त्याचं मूल्यमापन होत नाही, त्याची कृतिशीलता होत नाही. आणि जोपर्यंत ही कृतीतून उतरत नाही, म्हणजे संस्कार हे पुन्हा एकदा वर्तनातून उतरायचे असतात, संस्कार त्यावेळी झेरॉक्स मधून उतरत नाही, हे जर आम्ही विचार नाही केला तर श्यामच्या आईची परिणामकारकता अधिक जाणवते. कारण आजही आपल्याला मूल्यांची गरज तेवढीच आहे. आज मला एखादी कोणतीही अशी आई दाखवा की जिला आपलं मूल चांगलं निघावं वाटत नाही. श्यामच्या आईला सुद्धा आपला मुलगा भित्रा वाटू नये म्हणून तिनं फोक काढून श्यामला मारला आणि पोहायला शिकवला. असे शेकडो प्रसंग सांगता येतील. असे प्रसंग आता आमच्या लेकरांच्या संस्कारामध्ये कितीपत येतात हा प्रश्न आहे. अगदीच म्हणजे घरामध्ये मुलं कमी झाल्याने मुलांचे लाड वाढले, एवढंच म्हणून आम्ही थांबणार नाही, तर आम्ही पालक सुद्धा आत्मकेंद्रित झालो. आमची आई आजच्या बालकाची आई अर्थार्थ देण्यासाठी घराबाहेर पडते आणि त्यामुळे तिला पैशासाठीची फार अडचण येत नाही. पैसे अधिक मिळावेत म्हणून तो ओव्हर टाइम करते आणि हा मुलाला काय पाहिजे हे तिच्या लक्षात येत नाही. त्या मुलाला ओव्हर टाइम नको असतो, त्याला त्याच्या आईचा टाइम हवा असतो आणि नेमका तोच टाइम आज आपल्या घरामध्ये मिळत नाही. पैशासाठी हात पसरू नये ते मुलाला सांगण्याची गरज नाही, कारण त्याचा पॉकेट मनी चांगल्यापैकी आहे, मात्र पैसा हेच सर्वस्व नाही हे मुलाला सांगण्यास आज पालक म्हणून आई जवळ वेळ नाही. आणि साधा आपल्या व्यवस्थेचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आई जिथं कणखर आहे तिथं मुलांवरचे चांगले संस्कार होतात. आणि हे सांगणारी आई आज नाही, ती पैशासाठी म्हणजे काम करते, त्याच वेळी तिला आपल्या मनामध्ये न्यूनत्व, मी माझ्या मुलाला वेळ देऊ शकत नाही, भावना तिच्या मनामध्ये असते. आई म्हणजे आजची काही तिला मुलाबद्दल प्रेम नाही, तिला मुलाला वेळ द्यावा नाही असं वाटत नाही, मात्र सभोवतालचं वातावरण असं आहे की घरामध्ये पैसा किती आला पाहिजे, सातत्याने अधिक पैसा आला पाहिजे, त्या पैशातून मग अधिक काय घेता आलं, शेजाऱ्याकडे गाडी आली तर माझ्याकडे कशी गाडी आली पाहिजे, शेजाऱ्याला दुसरा मजला बांधला तर माझा कसा तिसरा झाला पाहिजे, या विचारातून मग आपण जी संपत्तीची मूल्याच्या संस्काराची पेरणी करतो ती नेमकी करायला कमी पडतो. आणि मग अनेक प्रकरणं आपल्या देशामध्ये आपण पाहतो की अत्यंत भयानक प्रकरणं घडत असतात. आजच कालच औरंगाबादमध्ये घडलेलं प्रकरण आपल्याला माहित आहे की जवळच्या नातेवाईकांनी सोन्यासाठी त्या छोट्याशा बहीण भावाचा खून केला. म्हणजे अशी प्रकरणं का होतात, याला जबाबदार कोण, ही व्यवस्था, मग याचे आरोप आपण शासनावर किंवा शिक्षकांवर किंवा शाळेवर घालणार आहोत का, तर ते घालून जमणार नाही. कारण जवळपास 17-18
तास मूल आपल्या ताब्यात असतं आणि आपलं मूल आपली संपत्ती जर एकदा आपण धरली तर या संपत्तीला जपता आलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या आईनं श्यामची आई व्हायलाच हवं. कारण एक गोष्ट परवा घडलेली तुम्हाला सांगतो. मी एका घरी गेलो होतो आणि त्या घरी तो मूल आपल्या आईला विचारत होतं, आई तुला पगार किती आहे? आई म्हणाली, का बरं रे, तुला काय करायचंय? पगार विचारले की माणसाला साधारणतः राग येतो आणि हा छोटा मुलगा पगार विचारतो. ती म्हणाली, तुला काय पाहिजे? तेव्हा तो मुलगा म्हणाला की मला तुझा पगार किती आहे सांगतो. अखेर त्या माऊलीनं सांगितले की माझा एवढा पगार आहे. त्या मुलानं कॅल्क्युलेटर घेतलं, दिवसाची पगार काढली आईची, एवढी निघाली. तासाची पगार काढली आणि त्याच्या आईला तासाला 150 रुपये पगार मिळत होता. त्या मुलानं 150 रुपये आईला आणून दिले. आई म्हणाली, कशाचे? तो काय म्हणाला, मी जमा केलेले पैसे आहेत. ती म्हणाली, मी काय करू पैसे घेऊन? आई, हे 150 रुपये घे आणि मला तुझा 1 तास वेळ दे ग आई, मला तुझा 1 तास वेळ दे, असं म्हणून ते मूल आपल्या आईला विनवित होतं. आता मात्र त्या आईच्या डोळ्यातून घळघळा पाणी येत होतं. ते मूल बोलत होतं. अनेक मुलं बोलत नाहीत, मात्र मनामध्ये मुलांच्या हीच भावना आहे आणि हेच आव्हान आमच्या पुढे आहे. आजच्या आई पुढचं आव्हान हेच आहे. श्यामची आई आणि आजची मम्मी म्हणजे काही फार फरक नाही. तर या मुलानं जे प्रश्न उपस्थित केलेला आहे तो प्रश्न तुम्हा आम्हा सर्वांच्या घरचा प्रश्न आहे. पालकांची स्वयंव्यग्रता आहे. पालक काम करतात आणि आल्यानंतर पूर्वी थोडाफार टीव्ही बघायचो आम्ही पालक, आमचे पालक थोडाफार टीव्ही बघायचे, मात्र आम्ही पालक म्हणून आला की आमचा सगळा वेळ टीव्ही मध्ये नाहीतर समाज माध्यमावर आम्ही सक्रिय असतो, जी माध्यमं आमच्या कुठल्याही कामाची नाहीत. आणि यातून मुलांशी संवाद बंद झालेला आहे आणि हा बंद झालेला संवाद उद्या स्फोटकाप्रमाणे बाहेर पडणार आहे. समाजामध्ये घडणाऱ्या अनेक गोष्टी आज आपल्याला चिंतित करणाऱ्या आहेत. एखादी घटना घडली, एखादी वाईट घटना घडली की आपण त्याच्यावर थोडेफार दिवस चिंतन करतो, थोडाफार विचार करतो. वर्तमानपत्रातून 1-2 दिवस अग्रलेख लिहून येतात. मात्र तशा घटना सातत्याने घडत असतील तर आम्हाला त्याचा विचार करायलाच हवा. हा विचार करण्यासाठी कोणत्या नेत्याची, कोणत्या प्रशासनाची गरज नाही. सामाजिक बाब म्हणून आणि आपण जसं आपल्या घराला संरक्षण करतो त्याप्रमाणे आपल्या कुटुंबाचं, आपल्या समाजाचं आणि या समाजाच्या उद्याच्या विश्वाचं संरक्षण करणं या समाज व्यवस्थेचा भाग म्हणून तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर ही श्यामची आई अत्यंत महत्वाची ठरते. सतत मुलांशी बोलणारी श्यामची आई. श्यामच्या आईनं काय केलं? श्यामच्या आईनं मुलांना आयुष्यात काहीही देऊ शकले नाही. ती पैसा देऊ शकले नाही, मुलांना कपडे देऊ शकले नाही, मात्र तिनं मुलांना प्रेम दिलं, तिनं मुलांना माया दिली, तिनं मुलांना वेळ दिला. आजची पिढी नेमकी याच वेळेपासून दूर आहे. मुलं आपल्या आई वडिलांचा वेळ कधी मिळेल म्हणतात. लेकरू आई बाबाशी संवाद साधायला तयार असतं, मात्र बाबा त्यावेळी व्हॉट्सअपवर चॅटिंग करत असतात. आई कुठल्या तरी हनगडीच्या मालिका बघत असते आणि त्यावेळेने आमच्या मुलाला अभ्यास कर म्हणून सांगत असतो, शुभंकरोती म्हणून सांगत असतो. आणि हे असं करून मुलांवर संस्कार होणार नाहीत आणि संस्काराची पेरणी जर आम्ही करणार नसो तर बाकीच्या संपत्तीला आमच्या काही अर्थ असणार नाही. याचा विचार तुम्ही आम्ही करण्याची गरज आहे. आणि हे संस्कार म्हणजे केवळ बोलण्यातून होणार नाही, संस्कार म्हणजे केवळ भाषणातून होणार नाहीत. संस्कार हे वर्तनातून होतात. त्या दृष्टीनं पालकांनी विशेषतः हा संवाद आईशी साधण्याची माझी भूमिका एवढी महत्वाची आहे की मुलं आईच्या संपर्कात सातत्यानं असतात. आणि आतापर्यंत आपल्याला माहित आहे कुटुंब व्यवस्थेवर, कुटुंबावर जेव्हा जेव्हा संकट आली असतील तेव्हा पुरुष कितीही बलवान असला तरी त्या संकटाला कणखरपणे जाण्याचं सामर्थ्य स्त्रीमध्ये असतं. आणि आपल्या मुलांबाळावर अशी संकट येत असेल, आपल्या पतीवर असं संकट येत असेल तेव्हा तर स्त्री पोचा होऊन उभा टाकते. मला वाटतंय हे संकट आजच्या आईपुढे निश्चितपणे उभा राहिलेलं आहे की या मूल्यांच्या संस्कारांचं काय करायचं. ती मुलाला कृत्रिम खेळणी भरपूर देते, मात्र मायेचा हात देत नाही. आणि पाठीवरून मायेचा हात, डोक्यावरून मायेचा हात फिरल्याशिवाय आपल्याला माहित आहे की आपल्या घरामध्ये पूर्वी जनावर असायची, त्याच्या पाठीवरून मालकाचा एखादा हात फिरला की ते पशु सुद्धा त्याला भाषा कळायची, अरे माझ्या मालकाचा हात माझ्या पाठीवरून फिरला आहे, मी सुरक्षित आहे. हीच भावना आमच्या लेकरांमध्ये निर्माण झाली पाहिजे. त्या लेकराच्या
पाठीवरून डोक्यावरून हात जर नाही फिरवता आला पाहिजे तर तो अस्वस्थ होतो, तो कुठल्या तरी वेगळ्या विश्वात जातो, तो कुठेतरी अस्वस्थ होतो, तो कुठल्या तरी वेगळ्यात गुंतत जातो, त्याला कुठेतरी व्यक्त व्हायचं असतं, त्याला प्रेम आणि संवाद मिळत नाही, तेव्हा मग ते दुसरीकडून प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करतात, संवादही चुकीचे करायला लागतात आणि अशा वेळी मग आपण अस्वस्थ होतो, आपल्या हातून काय निसटून गेले आपल्याला कळत नाही, याच्यासाठी केला होता का अट्टहास असा प्रश्न आपल्याला पडतो आणि मागे फिरून पाहता येत नाही, गेलेली वेळ परत येत नाही. म्हणून शाश्वत मूल्याच्या संदर्भात श्यामची आई ही काळाच्या कसोट्यावर कायम टिकणारी आहे असं माझं मत आहे. 100 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, 70 वर्षे झाले, काळाच्या कसोटीवर श्यामची आई ही कधीही टिकणार आहे. श्यामच्या आईने सांगितलेले कुठलेही प्रसंग बघा, श्यामच्या आईने सांगितलेले कुठलेही विचार बघा आणि श्यामच्या आईने सांगितलेला एकही विचार कोरडा नव्हता, त्याला कृतिशीलतेची जोड होती. त्या कृतिशीलतेच्या जोडीमुळं श्याम घडत गेला आणि श्याम या महाराष्ट्राची माऊली होऊन राहिला. महाराष्ट्रातील विठोबाचं पंढरपूर, ज्या पंढरपूरमध्ये एका वर्गासाठी दर्शन बंद होतं आणि या महात्म्यानं केवळ आपल्या उपासनेच्या बळावर, आपल्या उपवासाच्या बळावर ते मंदिर खुलं केलं. महाराष्ट्राचा विठोबा पांडुरंग आणि या एका पांडुरंगानं म्हणजे पांडुरंग सदाशिव साने नावाच्या एका सामान्य माणसाने काय ताकद होती साने गुरुजीची, एक धोतर टोपी, एक सामान्य गुरुजी तसा विचार केला तर मात्र या महाराष्ट्राला हलवण्याची ताकद साने गुरुजींमध्ये होती. इंग्रजांच्या विरोधात लढत असताना इंग्रजांना हलवायची ताकद होती. गांधीजींचा अनुयायी म्हणून त्यांनी काम केलं आणि महाराष्ट्राच्या सगळ्या भागामधून त्यांनी दौरे केले. इंग्रजांना चले जाव म्हणून सांगितलं. स्वातंत्र्यपूर्व काळात हे करणाऱ्या साने गुरुजींनी स्वातंत्र्योत्तर काळातही या देशाला, या महाराष्ट्र भूमीला एक आकार देण्याचा प्रयत्न केला. आंतरभारतीचं स्वप्न त्यांनी पाहिलं, त्या स्वप्नाला साकार करता आलं नाही. ते स्वप्न साकार करण्यापूर्वीच त्यांनी स्वतःला संपवून घेतलं. इतका समोर म्हणजे अत्यंत प्रतिकूलता निर्माण झाली होती आणि अत्यंत संवेदनशील असणाऱ्या माणसाला ते सगळं पाहावं वाटलं नाही. मला तर असं म्हणायचंय की त्या काळात गुरुजींना तसं वाटलं. आज गुरुजी असते तर गुरुजींना किती वेळा आत्महत्या करावी लागली असती, याचा विचार आम्ही करण्याची गरज आहे. भोवताली धर्मांधतेचे झेंडे आहेत. प्रत्येकाला माझा धर्म, माझी जात मोठी वाटते, प्रत्येकाला आपल्या जातीचा नायकच मोठा वाटतो आणि त्यातून मग समाज माध्यमातून पसरवला जाणारा देश, त्यातून निर्माण होणारा संघर्ष आणि या संघर्षातून निर्माण होणारी या भारतभूमीच्या बांधवातली आपसातली भांडणं पाहून गुरुजी निश्चितपणे व्यथित झालेले असते, निश्चित झाले असते. त्या काळामध्ये त्यांनी प्लेगच्या साथीचा सामना केला. आज कोविडच्या साथीमध्ये गुरुजींसारख्या समाजसेवकाची आठवण मला येते आणि ही सगळी आठवण येण्याचं कारण गुरुजींनी केलेली मूल्याची पेरणी आहे. गुरुजींनी केवळ आईलाच शिकवलं असं नाही आणि आईला म्हणजे आजच्या आईनं त्या श्यामच्या आईचा धडा शिकला पाहिजे. याच्या घराघरामध्ये श्यामच्या आईचं पारायण झालं पाहिजे. आज लॉकडाऊनच्या काळामध्ये किती घरामध्ये श्यामची आई वाचली गेली, कारण आपण धार्मिक मालिकांना महत्व देतो, आपण धार्मिक विषयांना महत्व देतो, मात्र असं विचाराचं लेणं आपल्या घरामध्ये तेव्हा असं कुणाला वाटलं तर असा हा विचार घराघरामध्ये पेरण्याची गरज आहे आणि या सर्वांचं उत्तर श्यामची आई आहे. श्यामची आई या पुस्तकाचं वाचन ज्या घरामध्ये होईल, विशेषतः आज छोटी मुलं ज्या घरामध्ये आहेत त्या घरांमध्ये या बालकांना कसं वागवायचं, कारण बालक बघता बघता जेव्हा किशोरवयीन होतो तेव्हा त्याच्या समस्या निर्माण होतात, तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि म्हणून या श्यामच्या आईचं घरोघरी वाचन होणे गरजेचं आहे. त्यातील कृतिशीलता पालक म्हणून आपल्या अंगात बाळगणं गरजेचं आहे. ही केवळ आईची जबाबदारी नाही, घरातल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र श्यामच्या आईनं केलेलं हे चिंतन, श्यामच्या आईचे विचार आजच्या आईशी पडताळून पाहण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न होता. या संपूर्ण प्रयत्नामध्ये आपण श्यामची आईचा सातत्यानं उल्लेख केला. ती श्यामची आई आपण कदाचित निश्चितपणे वाचली असेल, मात्र आपण तिला पुन्हा एकदा वाचूया, पुन्हा वाचूया. ज्यांनी वाचेल नसेल त्यांनी वाचूया आणि म्हणजे आपल्या जगण्यामध्ये काय अर्थ आहे. हे असे आहे परंतु हे असे असणार नाही, हे असे आहे परंतु हे असे असणार नाही. दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही, असे सांगणारी श्यामची आई. आणि या श्यामच्या आईनं अत्यंत एक सुंदर वाक्य सांगितलेलं आहे, शिक मोठा हो. ती आपल्या श्यामला म्हणते की शिक मोठा हो
पण शिकणाऱ्यांची भीती वाटते. श्यामच्या आईचं ते वाक्य दुर्दैवानं आज खरं ठरत आहे. कारण शिकलेल्याच माणसांनी समाजाला सर्वात मोठा धोका दिल्याची उदाहरणं आहेत. शिकलेल्याच अभियंत्यांनी बांधलेली, शिकलेल्याच अभियंत्याच्या भ्रष्टाचारातून निर्माण झालेली पूल रातोरात कोसळतात आणि त्यातून शेकडो जीव जातात. चुकीच्या पद्धतीनं वैद्यकीय उपचार होऊन माणसं मरतात आणि वर्गामध्ये शिकवणारा गुरुजी वर्गातल्या मुलीवर वाईट नजर ठेवतो. ही सगळी शिकलेल्या माणसाची उदाहरण. व्यवसाया गणित प्रत्येक ठिकाणी शिकलेल्या माणसाने समाज व्यवस्थेला कसं नडलं आहे याचं चित्र, याचा विचार त्या माऊलीनं त्या काळात केला होता. तो विचार आम्ही सगळ्या शिक्षकांनी करण्याची गरज आहे. तो आपण आजच्या निमित्तानं करूया. आपण या आजच्या निमित्तानं या विषयावर मला बोलण्याची संधी दिली. आपण इतका वेळ ऐकून घेतलं याबद्दल आपणा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. साने गुरुजींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. नमस्कार.